नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक फिरके, GS कॉम्प्युटर कॉमर्स स्पर्धा BCom फायनल इयर सेमिस्टर 6 मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिससाठी बजेट अँड बजेटिंग कंट्रोलचं कॅश बजेटचं पुन्हा दुसरं एक गणित सरावासाठी बोलत आहोत. सुरुवातीला गणिताची ओळख करूया आणि गणिताची ओळख करत असताना कॅश बजेट बनवत असताना रोख अंदाजपत्रक करत असताना जसं प्रारूपामध्ये आपण म्हणतो आहे की त्या विशिष्ट महिन्यामध्ये किती रोख प्राप्ती होणार आहे आणि रोख प्राप्तीची रक्कम ही त्या विशिष्ट महिन्याच्या अंदाजे रोख खर्चाकरता पर्याप्त आहे की नाही याचा निष्कर्ष काढण्यासाठी आणि रोख प्राप्तीमधून रोख खर्च वजा केल्यानंतर सर्वात शेवटी क्लोजिंग बॅलन्स शिल्लक रोख रक्कम ही पुरेशी आहे, गरजेपेक्षा जास्त आहे की गरजेपेक्षा कमी आहे याचा निर्णय घ्यायचा. गरजेपेक्षा जास्त असतील तर गुंतवणूक करायची, ठेवी ठेवायची. गरजेपेक्षा कमी असेल तर बँकेकडनं कर्ज काढायचं किंवा उचल करायची, तर आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. हे नियोजन करण्याकरता रोख अंदाजपत्रक करायचं. या घटनामध्ये किती महिन्यांचं रोख अंदाजपत्रक बनवायचं आहे, कुठले पदक रोख प्राप्तीचे आहे त्याला आर मार्किंग करायचं. जे पदक रोख खर्चाचे राहते, परिव्ययाचे राहते त्यांना आपण पेमेंट म्हणून टी मार्किंग करायचं. आणि ओळख करून घ्यायची, समजून घ्यायचं आहे की व्यवहार रोखीचे आहेत की उधारीचे आहेत. आणि उधारी जर का असेल तर प्राप्तीकरता आणि पेमेंट्स करता उधारी किती महिन्याची दिलेली आहे, एका महिन्याची आहे, 2 महिन्याची आहे, अर्ध्या महिन्याची आहे की पाव महिन्याची आहे. कधी गणितामध्ये 1/4 सुद्धा उधारी राहते. याचा अर्थ 1/4 भाग पुढच्या महिन्यामध्ये पेड केला आहे आणि उर्वरित 3/4 भाग 75% चालू महिन्यामध्येच पेड केला. जेवढ्या महिन्याचा डिले दिलेला आहे, जेवढ्या महिन्याचा लॅगिंग पेमेंट दिलेला आहे तेवढी रक्कम पुढच्या महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये स्थानांतरित करायची म्हणतात. ही साखळी असते, चैन असते. म्हणून ज्या 3 महिन्याचा रोख बजेट बनवायचा आहे त्याच्या सोबत मागील 1 किंवा 2 अतिरिक्त महिन्याची माहिती आपल्याला दिलेली असते. कुठल्या महिन्याचं बजेट बनवायचं आहे माहिती समजून घेऊया. गणित दिलेलं आहे तुम्हाला. एक्झाम्पल म्हणतो, a manufacturing company is facilitated by the bank for overdraft facility. म्हणजे बँकेकडनं त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, उचल फॅसिलिटी दिलेली आहे. ओव्हरड्राफ्टची लिमिट किती रुपयाची करायची आहे, वर्षाकरता, हाफ इयर करता, क्वार्टर करता. 50,000ची लिमिट सेट करायची की 1 लाखाची लिमिट सेट करायची की 1.5 लाखाची लिमिट सेट करायची. कारण की जेवढी लिमिट आपण सेट करणार तेवढाच पैसा आपल्याला प्राप्त होणार. आपण लिमिटमध्येच काम केलं पाहिजे, त्या मर्यादेमध्येच काम करायला पाहिजे. म्हणून मर्यादा देत असताना अचूक रकमेची मर्यादा दिल्या पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपण अंदाजपत्रक बनवत असतो. कॅश बॅलन्स ऑन 1 जानेवारी 2020 इज 8,600. म्हणजे हा चालू महिना आहे, सुरुवातीचा महिन्याला हे एक आपल्याला हिंट राहते की कुठल्या महिन्यापासून बजेट बनवायचं आहे. म्हणजे बजेट आपल्याला जानेवारी 2020 या महिन्यापासून सुरुवात करायची. हा बजेट किती मुदतीचा राहिला आहे, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा, जास्तीत जास्त 6 महिन्याचं बजेट हे रोख बजेट म्हणून बनवलं जातं. आता 1 जानेवारीपासून बजेट बनवायचं आहे. त्या तारखेचं आपला जो प्रारंभिक कॅश किती आहे 8,600. म्हणजे गणित सुरुवात करत असताना पहिल्या रकमेमध्ये जानेवारीच्या ओपनिंग बॅलन्स आपण किती घेतलेला आहे 8,600. जे बॅलन्स आपण गणितामध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून घेतले. प्रिपेअर द कॅश बजेट फॉर क्वार्टर म्हणजे एका वर्षाचा चतुर्थांश. एका महिन्याचे 12 महिने असतात म्हणून 12 महिन्याला भागाला 4 जर का केला तर याचा अर्थ आपल्याला 3 माही बजेट बनवायचं आहे. क्वार्टर म्हणजे 3 माही, हाफ इयर म्हणजे 6 माही. क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचं बजेट बनवायचं आहे. वाक्यरचना सरळ न देता खोचक दिली, शब्दांमध्ये आपल्याला केलेली आहे. प्रिपेअर बजेट फॉर क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचं बजेट बनवायचं आहे. स्टार्टिंग बिल दिलेलं आहे किंवा एंडिंग बिल. क्वार्टर म्हणजे 3 महिने, एंडिंग ऑन 31 मार्च 2020. म्हणजे 3 महिन्याचा तिसरा महिना हा 31 मार्चला संपेल. मार्च तिसरा महिना झाला म्हणजे फरवरी दुसरा महिना झाला म्हणजे जानेवारी पहिला महिना झाला. याचाच अर्थ इथे आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिमाहीसाठी बजेट बनवायचा आहे. एवढा लक्षात आलं. मग प्रकार आपल्याला दिला आहे प्रिपरेशन ऑफ कॅश बजेट फॉर 3 मंथ. पर्टिक्युलर्स पहिला महिना जानेवारी 2020, दुसरा महिना फरवरी 2020 आणि तिसरा महिना मार्च 2020. म्हणजे 31 मार्च 2020ला संपणाऱ्या 3 महिन्यासाठी बजेट बनवायचं आहे. महिने समजून आपल्याला बजेट बनवायचं आहे.
जानेवारीचा, फरवरीचा आणि मार्चचा हा आपला केंद्रबिंदू आहे. याच्याकरिता माहिती फक्त 3 महिन्यांची न देता चौथा, पाचवा, सहावा म्हणजे मागील 1-2 महिन्यांची अतिरिक्त माहिती दिलेली असते, जेणेकरून आपल्याला मागील 1-2 महिन्यांचे उधारीचे कर व्यवहार चालू महिन्यामध्ये प्राप्तीसाठी किंवा पेमेंटसाठी कन्सिडर करायचे असतात. माहिती दिलेली आहे. महिन्याचा सेल, महिन्याचा परचेसेस आणि महिन्याचे वेजेस. मंथली सेल्स, परचेसेस आणि वेजेस दिलेला आहे. नोव्हेंबर 2019 चा, डिसेंबर 2019 चा, जानेवारी 2020, फरवरी 2020 आणि मार्च 2020 ची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर याचा क्रेडिट पिरियड किती आहे, उधारी किती आहे हे महत्त्वाचे आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर सेल्स की आपल्याला प्राप्ती होणार आहे, हे झालं बेसिकचं पद. परचेसेस आपल्याला पेमेंट करायचा म्हणजे खर्चाचा पद झाला. वेजेस आपल्याला पेमेंट करायचा म्हणजे खर्चाचे पद झाले. जे रिसिप्टचे पद आहे ते प्राप्तीमध्ये घ्यायचे आणि जे पेमेंटचे पद आहे ते पेमेंटमध्ये घ्यायचे. हे दर महिन्याला होणारे खर्च आहेत. या व्यतिरिक्त जर का आपल्याला गुंतवणुकीमध्ये जर का डिव्हिडंड प्राप्त झाला तर ज्या महिन्यामध्ये डिव्हिडंड प्राप्त झाला हा दर महिन्याचा प्राप्तीचा पद नाही आहे, तर विशिष्ट महिन्यामध्ये प्राप्तीमध्ये त्याला ऍड करायचं. जर का आपल्याला इन्कम टॅक्स 3 महिन्यांनी पेड करायचा तर त्या विशिष्ट क्वार्टरमध्ये इन्कम टॅक्स पेमेंट करायचा. जर का आपण एखादी नवीन संपत्तीची खरेदी केलेली असते, फर्निचर घेतलं, मशीन जर का घेतली, आपण भांडवली खर्च जर का केलेले असते तर भांडवली खर्च ज्या महिन्यामध्ये नियोजित आहे त्या महिन्यामध्ये भांडवली खर्चाचं नियोजन दाखवायचं, जेणेकरून त्या महिन्यामध्ये रक्कम आपल्याला जास्त लागेल. जे काही आपल्याला डाटा द्यायचा त्या प्रकारे त्याचं मांडणी करायची. आता दर महिन्याची जे खर्च याची उधारी किती दिलेली आहे. परचेसेस आर पेड इन फॉलोइंग मंथ ऑफ द सप्लाय. फॉलोइंग मंथ म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये. सप्लाय ज्या महिन्याचा आहे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये याचा सरळ अर्थ 1 महिन्यानंतर पेमेंट करायचा आहे. म्हणजे जो सप्लाय मार्च महिन्यात झालेला आहे त्याचा पेमेंट एप्रिलमध्ये झाला पाहिजे. एप्रिलमध्ये जो सप्लाय आपल्याला सप्लायकडून प्राप्त झालेला आहे त्याचं पेमेंट आपल्याला मे महिन्यामध्ये करावं लागेल. मे महिन्याचं पेमेंट आपल्याला जून महिन्यामध्ये करायचं आहे. आपल्याला पेमेंट पाहिजे जानेवारी, फरवरी, मार्च मध्ये. म्हणजे जानेवारीमध्ये जर का परचेसेसचा सप्लाय 81,000 झालेला आहे तर 81,000चं पेमेंट आपण फरवरीमध्ये करणार, फरवरीचं पेमेंट आपण मार्चमध्ये करणार. मग जानेवारीचं पेमेंट कुठे केलेलं असेल आपण तर जानेवारीमध्ये आपण डिसेंबरचं पेमेंट केलेलं असणार. मग परचेसची रक्कम घेत असताना 1 महिन्या आधीपासून म्हणजे याचा क्रेडिट पिरियड झाला, उधारीचा पिरियड झाला 1 महिन्याचा. मग परचेसेसचं पेमेंट जर का आपल्याला जानेवारीमध्ये पाहिजे याचा अर्थ जानेवारीची खरेदी तर आपण फरवरीमध्ये पेड करणार आहोत. म्हणजे जानेवारीमध्ये आपण खरेदी ही 1 महिन्या आधीची केलेली आहे, म्हणून जानेवारीमध्ये डिसेंबरची रक्कम घ्यायची, फरवरीमध्ये जानेवारीची रक्कम घ्यायची आणि मार्चमध्ये फरवरीची रक्कम घ्यायची. अशी 1 महिन्यापूर्वीची साखळी परचेसेससाठी लागू होईल. तदनंतर क्रेडिट पिरियड टू द कस्टमर्स. कस्टमर्समध्ये गिराईक क्रेडिट सेल्स. आता किती रोखीचं असेल आणि क्रेडिट पिरियड किती उधारीचं असेल हे दिलेलं असतं. काहीच जर का दिलेलं नाही तर आपण गृहीत धरतो 100% उधारीचं असेल किंवा गणितात दिलेलं असतं 20% नगदी विक्री आहे आणि 80% उधारीची विक्री आहे. याचा अर्थ 20% त्या महिन्यात द्या आणि उधारीचा नियम हा 80% रकमेवरती लागू करा. त्याचं वर्गीकरण दिलेलं असतं. हे साधे सरळ गणित आहे आणि तसेही विद्यार्थ्यांना तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह गणित राहणार म्हणजे विद्यापीठ परीक्षा घेत आहे. कोरोनाच्या काळात घेता म्हणजे तुम्हाला इथे मल्टिपल चॉईसचेच प्रश्न येणार आहेत, म्हणून छोटे छोटे गणित येतील आहे. म्हणून तेवढ्या सखोल म्हणजे आपल्याला अभ्यास करायची याची गरज नाही आहे. ही थोडीशी आपली या अभ्यासक्रमाची मर्यादा आहे. क्रेडिट आपण सेल्स पूर्ण वर्षभर करूया. क्रेडिट पिरियड अलाउड टू द कस्टमर. विक्री कशी झाली आहे. क्रेडिट पिरियड अलाउड टू द कस्टमर इज 1 मंथ. याचा अर्थ सर्वसमावेश आपण परचेसेसला जसं 1 महिन्याची उधारी दिलेली तशी सेल्सला सुद्धा आपण 1 महिन्याची उधारी दिलेली आहे. सेल्सचा सुद्धा क्रेडिट किती महिन्याचा आहे 1 मंथ क्रेडिट पिरियड आहे. परंतु वस्तुस्थितीमध्ये काय झालं क्रेडिट पिरियड अलाउड टू द कस्टमर इज 1 मंथ बट ऑन एन ॲव्हरेज हाफ ऑफ द सेल्स, हाफ म्हणजे अर्धे 50%, हाफ ऑफ द सेल्स आर पेड ऑन ड्यू डेट. ड्यू डेट म्हणजे 1 महिन्यानंतर. हाफ ऑफ द सेल्स आर पेड ऑन ड्यू डेट अँड हाफ आर पेड इन द नेक्स्ट मंथ. म्हणजे उधारीला 1 महिन्याची मुदत दिलेली होती. 1 महिन्यामध्ये 100% लोकांना पेमेंट केलं का नाही. अर्ध्याच लोकांनी ड्यू डेटवरती पेमेंट केलं म्हणजे 1 महिन्यानंतर पेमेंट केलं आणि अर्ध्या लोकांनी त्याच्याही पुढच्या महिन्यात पेमेंट केलं. त्याचा सरळ अर्थ काय झाला 50% पेमेंट आफ्टर 1 मंथ अँड 50% पेमेंट आफ्टर 2 मंथ. आपण ड्यू डेट 1 महिन्याची दिली होती
पण ते एका महिन्याची ड्यू डेट ही फक्त अर्ध्याच लोकांनी पाळली. अर्ध्या लोकांनी ड्यू डेट न पाळता पुन्हा दिरंगाई करून एक महिन्याच्या नंतर पेमेंट केलं. म्हणजे त्यांना दिलेली एक महिन्याची मुदत आणि डिले केलेला एक महिना म्हणजे त्यांनी पेमेंट किती महिन्यांनी केलं? 2 महिन्यांनी केलं. हे शब्द त्यांना आपल्यासाठी महत्त्वाचे होते. त्याची समरी काय झाली की विक्री झाल्यानंतर अर्ध्या लोकांनी त्याचं पेमेंट 1 महिन्याने केलं आणि अर्ध्या लोकांनी त्याचं पेमेंट 2 महिन्याच्या नंतर केलं आहे. या प्रकारे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. Wages are paid on the last day of the each month. Last day of the each month म्हणजे जानेवारीचं पेमेंट 31 जानेवारीला केलेलं आहे. सर्वसामान्यप्रमाणे जानेवारीची सॅलरी फरवरी महिन्यात होते. परंतु इथं त्यांनी काय केलं आहे? ज्या महिन्याचा पगार त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला दिलेला आहे. पेमेंट 1 तारखेला झालं का? पेमेंट शेवटच्या तारखेला झालं का? महिना जर का जानेवारी आहे तर जानेवारीमध्ये घ्या. फरवरी असेल तर फरवरीमध्ये घ्या. लास्ट डे ऑफ द सेम मंथ आहे. ईच मंथ झाला याचा अर्थ जानेवारीचा पगार जानेवारीत झाला, फरवरीचा पगार फरवरीत झाला, मार्चचा पगार मार्चमध्ये झाला, उधारीवरती झालेला नाही आहे. इथे आपल्याला जानेवारीची रक्कम जानेवारीमध्ये, फरवरीची रक्कम फरवरीमध्ये आणि मार्चची रक्कम मार्चमध्ये आपल्याला 3 रक्कम पेमेंटसाठी घ्यावा लागेल आहे. म्हणजे वेजेस आर पेड इन द सेम मंथ. तर क्रेडिट करण्याचा नाही. हे पेमेंट उधारी संबंधीला अति महत्त्वाचा आपल्यासाठी होतं. आता सोल्युशन बनवूया. सर्वात सोल्युशन बनवूया सेल्सचं, विक्रीचं. ओपनिंग बॅलन्स होता जो 8600, विक्री पुन्हा एकदा सांगितलंय. समरी काय दिलेलं आहे की हाफ ऑफ द सेल्स आर कलेक्टेड 1 मंथ आणि हाफ ऑफ द सेल्स आर कलेक्टेड आफ्टर 2 मंथ. म्हणजे आपल्याला हाफ इन ड्यू मंथ आणि हाफ इन नेक्स्ट मंथ याचाच अर्थ अर्ध्या लोकांनी पेमेंट एका महिन्यानंतर केलेलं आहे आणि अर्ध्या लोकांनी पेमेंट 2 महिन्यानंतर केलेलं आहे. 2 महिने पूर्वीपासून आपल्याला जावं लागेल. 2 महिने पूर्वीपासून जानेवारीचा 1 महिना आणि डिसेंबर आणि 2 महिने नोव्हेंबर, आपल्याला नोव्हेंबरपासून सुरुवात करावं लागेल. नोव्हेंबरची रक्कम जर का 7,000 रुपये असेल तर याचा अर्थ काय झाला? नोव्हेंबरच्या 7,000 रुपयांपैकी अर्धी रक्कम म्हणजे 30,000 रुपयाचं पेमेंट एका महिन्याने झालं आणि 30,000 रुपयाचं पेमेंट 2 महिन्यानंतर झालं. म्हणजे नोव्हेंबरच्या 30,000चा पहिला हप्ता डिसेंबरमध्ये पेड केला, पण डिसेंबर आपल्या कालावधीमध्ये नाही आहे आणि याचा अर्थ दुसरा हप्ता हा जानेवारीमध्ये पेड केला म्हणून 30,000ची रक्कम आपण जानेवारीमध्ये अशाच प्रकारे वर्गीकरण करायचं आहे. डिसेंबरच्या 64,000च्या रकमेपैकी अर्धी रक्कम एका महिन्यानंतर म्हणजे याचा 32,000चा पहिला हप्ता जानेवारी पेड होईल आणि 32,000चा दुसरा हप्ता हा फरवरीमध्ये पेड होईल. म्हणून डिसेंबर महिन्याची टोटल जी 64,000ची रक्कम आहे त्यातली अर्धी रक्कम 1 महिन्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये घेतली आणि अर्धी रक्कम फरवरीमध्ये. जानेवारीची झालेली विक्री, जानेवारीची विक्री किती झाली? 36,000. वाटणी कशी करायची आहे? हाफ एका महिन्यामध्ये आणि हाफ 2 महिन्यानंतर. जानेवारीची टोटल रक्कम किती निघणार? 36,000. यातली अर्धी रक्कम म्हणजे किती होणार? 18,000. 18,000 रुपये ड्यू डेटवरती पेड केले. ड्यू डेट म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये. म्हणून जानेवारीच्या टोटल विक्रीच्या अर्धी रक्कम 18,000चा पहिला हप्ता फरवरीमध्ये पेड केला आणि 18,000चा दुसरा हप्ता मार्चमध्ये पेड केला. म्हणून जानेवारीचा 18,000चा पहिला हप्ता आपण फरवरीमध्ये घेतला आणि 18,000चा दुसरा हप्ता आपण मार्चमध्ये. तशाच पद्धतीने फरवरीचा टोटल विक्री 58,000, त्याची अर्धी म्हणजे 29,000चा पहिला हप्ता मार्चमध्ये पेड केली. मार्चमध्ये पहिला हप्ता घेतला आणि उर्वरित 29,000चा दुसरा हप्ता कधी पेड होईल? एप्रिलमध्ये दिला. एप्रिल महिन्याचा कालावधी आपल्या भागामध्ये येत नाही. याप्रमाणे साखळीनुसार अर्धी रक्कम एका महिन्यानंतर, अर्धी रक्कम 2 महिन्यानंतर यानुसार दोन्ही हप्त्याचे इंस्टॉलमेंट घ्यायचे. जानेवारीमध्ये 2 इंस्टॉलमेंट, फरवरीमध्ये 2 इंस्टॉलमेंट, मार्चमध्ये 2 इंस्टॉलमेंट आपले आले. या प्रकारे विक्रीचं नियोजन केलं. तदनंतरचा काय परचेसेस आफ्टर 1 मंथ आहे. पहिला पेमेंट आपल्याला जानेवारीमध्ये करायचा आहे. जानेवारीमध्ये आपण मागील महिन्याचा सर्वात पेड करणार आहे म्हणून तो सुरुवात करायची आहे. डिसेंबर पेड इन जानेवारी, जानेवारी पेड इन फरवरी, फरवरी पेड इन मार्च. 1 महिन्याची साखळी करायची आहे. म्हणजे पहिल्या महिन्याचा पेमेंट 1 महिना आधीचा घ्यायचा आहे. परचेसेस आफ्टर 1 मंथ. जानेवारीमध्ये डिसेंबरची रक्कम किती? 48,000. फरवरीमध्ये जानेवारीची रक्कम किती? 81,000 आणि मार्चमध्ये आपण जानेवारीची रक्कम किती? 80,000. मार्चमध्ये फरवरीची रक्कम किती? 80,000. वेजेस ज्या महिन्याचे त्याच महिन्यात पेड झाले म्हणून पहिला रक्कम जर का जानेवारी आहे तर जानेवारीमध्ये जानेवारीचे 4,000 घेतले, अनुक्रमाने घेतले 4,000, 3,800 आणि 5,200. हे झाले सेम मंथ. का झालं? सॅलरी ही त्या महिन्याच्या अंतिम तारखेला पेड केली, याचाच अर्थ ज्या महिन्याची त्या महिन्यामध्ये पेड झाली. या प्रकारे कॅल्क्युलेशन घेतलं आपण. सेल्सचं प्राप्ती घेतली, परचेसचं पेमेंट घेतले,
वेजेसचे पेमेंट घेतले, कुठल्याही प्रकारचे भांडवली पेमेंट नाही आहे, तिन्ही मुद्दे झाले. तिन्ही मुद्दे झाल्यानंतर क्लोजिंग करायचं आहे. क्लोजिंग प्रोसेस रिसिप्टची टोटल करा, पेमेंटची टोटल करा, रिसिप्टच्या टोटलला ए मार्किंग करा, पेमेंटच्या टोटलला बी मार्किंग करा, नंतर टोटल रिसिप्ट टोटल पेमेंट मायनस करून क्लोजिंग करायचं. रिसिप्ट 8,000 अधिक 32,000 अधिक 20,000, टोटल रिसिप्ट झाले 70,600, पेमेंट 48 आणि 4 52,000, 70,000च्या प्राप्तीमधून 52,000चा पेमेंट मायनस करून क्लोजिंग बॅलन्स झालं 18,600. जानेवारीचं क्लोजिंग बॅलन्स पुढच्या दिवसाचं म्हणजे फरवरीचं ओपनिंग बॅलन्स राहणार 88,600 ते क्लोजिंग बॅलन्स झालं. ते आपण ओपनिंग बॅलन्स घेतला फरवरीसाठी 88,000 ओपनिंग बॅलन्स, त्याची प्राप्ती 18,000 आणि 32,000, तिघांची टोटल प्राप्ती झाली 64,600. त्या महिन्याचे पेमेंट 84,000 आहे. प्राप्तीच्या तुलनेमध्ये दुसऱ्या महिन्याचे पेमेंट अधिक होणार आहे, म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये रोख बॅलन्स आपल्याला मर्यादेपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे, म्हणजे इथे आपल्याला ओव्हरड्राफ्टची गरज पडणार आहे. किती रुपयाची? रिसिप्टमधून पेमेंट मायनस केले आणि बॅलन्स आला उणे -16,200. इथं ओव्हरड्राफ्ट बॅलन्स जर मायनस असतं तर ट्रान्सफर सुद्धा मायनसमध्येच करायचे आहे. फरवरीचं क्लोजिंग बॅलन्स मार्चमध्ये ट्रान्सफर केलं -16,200. मग इथलं ट्रान्सफर कशी करायची आहे? जेव्हा रिसिप्ट होती आहे आणि ते रिसिप्टची रक्कम आपण बँकेत जमा करणार आहे, तेव्हा सुरुवातीला आपलं जे डेबिट बॅलन्स आहे ते आपलं नलिफाय होणार. म्हणून 39,000ची प्राप्ती अधिक 18,000ची प्राप्ती वजा 16,200ची उचल हे केल्यानंतर इथं प्राप्ती किती होणार? 30,800. मायनसचं कॅल्क्युलेशन करायचं कसं करायचं आहे? प्लस प्लसची टोटल करायची आहे, टोटल प्लस म्हणून मायनसची रक्कम मायनस करायची आहे आणि बॅलन्स किती झालं? 30,800. त्याचे पेमेंट होणार 87,000चे. इथं 30,000चीच नगदी अवेलेबल आहे, 87,000चा होणार आहे, म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स किती आहे? -56,400. म्हणजे पहिल्या महिन्यात 16,000ची उचल होत आहे आणि दुसऱ्या महिन्यात 56,000ची उचल होत आहे. म्हणून बँकेला त्या महिन्याच्या ओव्हरड्राफ्ट पेमेंटसाठी तशा प्रकारचं आपण करस्पॉन्डन्स करायचं, सूचना द्यायच्या, जेणेकरून गरजे इतकंच आपल्याला ओव्हरड्राफ्ट होता येतो. अशा प्रकारे कॅश बजेट बनवावं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तो सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला एकदा बघून त्याचा सराव